अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज पहिल्यांदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशी उपवासाची थाळी। तर त्यासाठीचं इथं साहित्य मी घेतलं आहे। इथं आपण साबुदाणा भिजवून घेतला आहे, शेंगदाणे भाजून घेतले, तिथं तूप लागणार आहे फोडणीसाठी। इथे एक कौट घेतले व्यवस्थित फोडून नीट करून, गूळ लागेल आपल्याला, कोथिंबीर घेतली आहे, ताक घेतले, थोडंसं तेल घेतले, इथं 2 बटाटे मी उकडून घेतलेत, रताळं घेतलं, एक कच्चा आहे हे रताळं, मिरच्या घेतल्यात, ह्या तिखट आणि ह्या कमी तिखट, जिरं घेतलं इथं, आणि साखर आणि मीठ, लिंबू, आणि इथं 2-4 वेलची घेतल्यात आपण। आधी आपण ह्या मिरच्या टाकून घेतोय आणि ह्याच्यामध्येच आपण थोडेसे जिरे टाकतोय आणि हे मस्त मिक्सरवर आता काढून घेणार आहे आपण। आता आपण हे जिरा आणि मिरच्या अशा मस्त भरडा काढून घेतलाय। प्रथम आपण सगळ्यात आधी बटाट्याची मस्त चटपटीत अशी भाजी बनवून घेणार आहे। सगळ्यात आधी इथं मी पॅन ठेवला आहे। आता आपण पॅनमध्ये मस्त हे तूप टाकून घेऊया। आता तूप मस्त आपले तापले, आपण घेऊ ह्याच्यात जिरं टाकून, आणि हा जिरं आणि मिरचीचा जो भरडा केला तो टाकून घेते। आता हे छान आपलं परतलंय तुपावर, ह्याच्यात आपण हा बटाटा टाकून घेतोय उकडलेला। आता आपण हे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे बारीक भाजलेला, त्यात शेंगदाण्याचा कूट टाकते मी, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, कोथिंबीर उपासाला चालते। आता छान आपला शेंगदाणे घालून बटाटा झालाय मस्त। आता आपण हा काढून घेतोय। पहिली रेसिपी आपली झाली। 2-3 दिवस मी रेसिपी मध्ये टाकली नाही, माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे मी टाकलेली नाही। आता ही मस्त बटाटा आपला तयार झाला आहे। रताळे मी घेतले, स्वच्छ धुवून घेतले, माती होती ह्याला खूप, मस्त त्याची साल काढून घेते। अशा पद्धतीने आपण हे काप बनवून घेणार आहे आता, आणि इथं पाण्यात टाकून देते कारण की हे लगेच काळे पडतात। अशा पद्धतीने सगळे काप मी आता बनवून घेते। आता मी गॅस चालू करून त्याला टाकायला ठेवलंय। आता हे आपले बटाट्याचे काप मस्त मी पाण्यात ठेवले, ते छान स्वच्छ ताळी लावून ठेवते। थोडी गारसरच ठेवायची, म्हणजे ते फक्त वितळली जात नाही, तुमची शिजले जात नाही, करत होतात। नुसत्या टॉवेलने आपण आता पाणी शोषून घेतलं, सगळ्यात आधी ह्याच्यावर थोडं तूप टाकून घेऊया। टाकून त्यातून तुपावर मस्त आता हे मस्त एक साईडने आपली लाल झाले छान, त्याला पलटी करून घेऊया।
आता ह्याच्यावर मी टाकते थोडासा गुळ. आता हे मस्त गुळावर छान आपले काप परतून झालेत. थोडीशी आता वेलची पावडर टाकते. जास्त वेळ गुळा व्हायला परतायचं नाही आपण, कारण की हे मस्त आपले ह्याच्यासारखे होऊन बसतील, नाही तर कडक एकदम. अगदी नॉर्मलच गुळावर परतवलेत. आपले परतून झालेत, काढून घेते मी. रेसिपी पण झाली आपली. आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, अगदी किंचित. थोडंसं जिरं टाकते आणि अगदी थोडीशी एक चिमूटभर मिरची टाकली. आता मस्त इथं आपण ताकाला फोडणी देऊन घेऊया. मसाला ताक बनवलं आहे मी. याच्यावर पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तिसरी रेसिपी आपली तयार झाली. इथं आपली कढई तापायला ठेवली. थोडंसं तूप टाकून घेते याच्यात. इथं शेंगदाण्याचा कूट ठेवला आहे, त्याच्यातच आपण पाणी टाकणार आहे आता आणि एकदा फिरून घेणार आहे. आता हे त्यात थोडं पाणी टाकते. नुसतं हे असं एकसारखं फिरून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या गुठळ्या जाते पूर्ण. जिरं टाकते ह्याच्यामध्ये. इथं टाकते मिरची वाटलेली. मिरची छान परतली आपण. ह्यात टाकू आपण हा शेंगदाण्याचा कूट पाणी टाकून बारीक केलेलं. मस्त ही शेंगदाण्याची आता आमटी तयार केली आपण. ह्यात टाकू चवीनुसार आता मीठ. ही आमटी खिचडी बरोबर खूप सुंदर लागते. पहिली मी एक रेसिपी टाकलेली आहे शेंगदाण्याची, ह्याला झुणकं म्हणतात, आणि खिचडी खूप छान लागते. टाकूया थोडासा गूळ. शेंगदाण्याची आमटी होईपर्यंत आपण एका मस्त हे लाडूचं मिश्रण तयार करून घेतो. आता मस्त ह्याचे मी हे लाडू बनवून घेते. झटपट आणि पौष्टिक लाडू आपली तयार आहे. आता मस्त इथं आपली ही आमटी आता तयार झाली आहे शेंगदाण्याची, खूप मस्त. आता तोपर्यंत मी इकडे हे लाडू तयार करायला घेतलेले. लाडूची पण रेसिपी मी पहिली टाकलेली आहे, तुम्ही नक्की आवर्जून बघा ती.
भांडे घेतले. इथे मी मस्त हा कौट फोडून सगळं त्याच्यातला गर काढून घेतलाय. टाकते ह्याच्यामध्ये आणि ह्याला लागणार आहे आपल्याला गूळ आणि साखर असं दोन्ही मी टाकते. ही साखर अशी दोन्हीची चव छान येईल ह्याच्यात. आता हे मस्त आणि अगदी किंचित थोडंसं मीठ टाकते म्हणजे छान टेस्ट येईल. तर ही कवठाची चटणी आपली तयार झाली आहे बघा. आंबट गोड आणि चटपटीत छान अशी. पॅन तापायला ठेवलाय मी. टाकूया थोडंसं जिरं. टाकते मिरची आणि जिरं वाटलेलं टाकते. आता ह्याच्यात आपण 2 मिरच्या कट करून टाकतोय. टाकून देऊया बटाटा. बटाट्यावर थोडंसं मीठ टाकूया म्हणजे बटाटा आपला आळणी लागणार नाही. आता इथं हा साबुदाणा आहे टाकलेला आहे, खूप छान भिजलाय. शेंगदाण्याचा कूट. आपण पहिलं पण मीठ टाकलं होतं थोडं बटाट्यात. आता अजून थोडं मीठ लागणार आहे आपल्याला. हे टाकते. थोडीशी साखर टाकूया आपण. तुम्हाला आवडल्यास टाका, अगर नका टाकू. आणि मस्त 3 ते 4 थेंब लिंबाची टाकते. मस्त आपली खिचडी पण तयार झाली आहे. थोडी कोथिंबीर टाकते. तर अशा पद्धतीने मस्त आता उपवासाची शिवरात्रीची थाळी माझी तयार झाली आहे. इथं हा खिचडी बटाटा टाकून खिचडी तयार झाली आहे आपली मस्त. हे बघा बटाटा केला आहे हा हिरव्या मिरचीचा. इथं मी शेंगदाण्याची आमटी केली आहे. इथं ताक केले आपण मसाला. रताळ्याचे काप केलेत. कवठाची चटणी आणि शेंगदाण्याचे लाडू. सगळ्यात आधी आपण इथं खिचडी वाढून घेऊया. बटाटा तयार केला आहे. इथं आपण ही चटपटीत अशी कवठाची चटणी केली. इथं मस्त हे शेंगदाण्याची अशी छान घट्टसर आमटी केली आहे. इथं आपण मस्त हे रताळ्याचे काप तयार केले. त्याचे मस्त लाडू. आणि मस्त असं हे
मसाला ताक. अशा पद्धतीने छान अशी मी ही शिवरात्रीसाठी मस्त ही उपवासाची थाळी मी तयार केली आहे. तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही ही थाळी नक्की घरी करून बघा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.